श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। हे उमापती महादेवा, तुझा जय जयकार असो। भक्ताच्या मनातली मनोकामना पूर्ण करणारा, जो काही अंधतम आहे, जो अंधकार आहे, त्या अंधकाराचं मर्दन करणारा, तुझी कृपा असल्याच्या नंतरच हे प्रेतकल्प आख्यान जे आहे ते 18व्या अध्यायानं हे पूर्ण होत आहे। गरुड पुराणातील प्रेतखंडाची जी सर्व कथा आहे ती आत्ताच्या या 18व्या कळसाध्यायानं पूर्ण होणार आहे। तुझीच कृपा आहे आणि तुझ्या कृपेमुळं 17व्या अध्यायामध्ये कथन केलं गेलेलं आहे। 18वा अध्याय हा प्रेतकल्प जे आहे ते गरुड पुराण प्रेत हे पूर्ण होईल। हा कळस अध्याय आहे, शेवटचा अध्याय आहे। परम पवित्र तुझ्या कृपेनं तो पूर्ण होईल असा वर मी मागतो आहे। क्षणाक्षणाला हे पार्वतीपती महादेवा, मी आपणास विनंती करतोय अशी ग्रंथकर्ते विनंती करू लागलेले आहेत। श्री भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत, माझं वाहन असलेल्या सुमती ज्ञानवान हे गरुडा ऐक, जर गर्भ नष्ट झाला तर त्याच्यासाठी कुठलीही क्रिया नाही, फक्त दूध त्या बाळाच्या मुखामध्ये घालावं। बाळ मरण पावल्याच्या नंतर खीर दान करावे, दूध दान करावं। 2 वर्षामध्ये जर मरण पावलं बाळ तर त्याला पुरावं आणि 3ऱ्या वर्षापासून पुढं त्याचं मासिक श्राद्ध घालू नये। विष्णू बली केला तरीसुद्धा त्या सुखाला प्रेताला सुख प्राप्त होतं। विष्णू दैवताला तर्पण करावं, वृक्षोत्सर्ग करावा, दान पुष्कळ करावे। त्याच्यानंतर 5 वर्षाच्या पुढं जर मरण पावला तर त्याचा वृक्षोत्सर्ग करावा। संन्यास जरी परत्र झाला तरी 11व्या दिवशी त्या संन्यासाचं अर्धदैहिक जे कर्म आहे ते कर्म करावं। बाप, आजा व पंजा यांना उद्देशून त्याचं श्राद्ध करावं, संन्यासी बोलावे आणि त्या संन्याशांना लंगोटी, पादुका असं दान करावं। त्याच्यानंतर सर्व पाप क्षय तत्पर ब्राह्मणानं संन्यास घ्यावा। वैराग्ययुक्त असला तर चांगलंच, नसला तरीसुद्धा त्यानं असणारं आतुर संन्यास घ्यावा। आतुर संन्यास म्हणजे मरणातूर झालेला त्यावेळेस घेतलेला संन्यास तरीसुद्धा तो कधीही नरकाला जात नाही। याच्यासाठी ब्राह्मणाला संन्यास हा अतिशय योग्य सांगितला गेलेला आहे। या कलियुगामध्ये अग्निहोत्र आणि संन्यास वर्ज्य आहेत, धर्मशास्त्रानं असं सांगितलेलं आहे। पण मरणाच्या वेळेला जर आतुर संन्यास घेतला म्हणजे मरणकाळीचा संन्यास घेतला तरीसुद्धा योग्य असतो, असं सर्व धर्मकथन आहे। सर्व धर्माचं फळ आहे। मी स्वतः भगवान परमात्मा आहे आणि त्याच्यामुळं हे भक्तीचं साधन आहे। कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय पर्याय नाही। या भरतखंडेचे प्राणी आणि त्यांच्याजवळ दुसरा काहीच उपाय नाही। नामानंच मुक्ती प्राप्त होते। भगवंत सांगतात, हे गरुडा, माझं नामस्मरण ज्यानं केलं त्यालाच सर्व तप, क्रिया, यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल। त्याच्यामध्ये काहीच कमी पडणार नाही। विष्णू स्मरण मात्र त्यांना करावं लागेल। माझं नाव जे आहे ते पापाचं हरण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे। म्हणून जेवढी पापकर्त्यामध्ये शक्ती आहे तेवढी शक्ती माझ्या नामामध्ये पाप हरण करण्याची शक्ती आहे। आणि म्हणून जो
गाय मागणारा आहे, जो दारू पिणारा आहे, गायीची हत्या करणारा आहे, दारू पिणारा आहे, ते सुद्धा माझ्या नावानं उद्धरले जात आहेत. मित्रद्रोही असेल, ब्रह्महत्यारे असेल, गुरुला मारणारा असेल, चांडाळ अधिक दुराचारी असेल, ते सुद्धा माझ्या नामचिंतनानं, माझ्या नामस्मरणानं उद्धरले गेलेले आहेत. या कृतियुगामध्ये ध्यानधारणेला विशेष महत्त्व होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्त्व होतं. द्वापार युगामध्ये पूजन कर्माला महत्त्व होतं. त्याच्यामुळं प्राण्याचा उद्धार होत होता. या कलियुगामध्ये नामसंकीर्तन, नामचिंतनाला अतिशय महत्त्व आहे. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलहो नास्तेव 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 गतिरन्यथा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हाच विशेष धर्म आहे. चांडाळ जरी असला तरी भगवंताच्या नामानं त्याचा उद्धार होतो आहे. माझ्या नामानं चांडाळाचा सुद्धा उद्धार होतो आहे. तीर्थामध्ये हेच तीर्थ उत्तम आहे, व्रतामध्ये हेच वृत्त उत्तम आहे, यज्ञ हाच सर्व यज्ञामध्ये आहे, आणि दानामध्ये उत्तम दान हेच आहे. पवित्रामध्ये अतिशय पवित्र राम हा 12 अक्षरी, दोन अक्षरी राम. काशीपूर्वेमध्ये विश्वेश्वर महादेव ज्या वेळेला जीव मरण पावत असतो त्याच्या उजव्या कानामध्ये राम नामाचा मंत्र उच्चारतात, आणि त्या मंत्राच्या उद्देशामुळं शूल धारण करणारे महादेव त्या जीवाला काशीमध्ये मरण पावल्याच्या नंतर त्या शरीराला मोक्षाची प्राप्ती करून देतात. तोच तारक मंत्र म्हणजे रामनामाचा मंत्र आहे. श्री भगवान, या श्री भगवानाचं एक वेळेला नामस्मरण केलं तर मग त्यानं मोक्ष प्राप्ती केली. ब्रह्म सगुण असो किंवा निर्गुण असो, ते एकच कृष्ण रूप आहे, आणि तेच नाम उच्चारण केल्यानंतर सगळी जे पाप आहेत ती जळून जातात. कशाही पद्धतीनं नामाचा उच्चार घडला त्या जीवाला अडखळत पडत ज्ञान असताना नसताना जरी मुखातून नामाचा उच्चार झाला किंवा संताप आलेला आहे, आणि फार संताप आल्याच्या नंतर जरी मुखातून चुकून नाव निघालं तरी सुद्धा त्याच्या सर्व पापाचा नाश होतो. अज्ञानानं अथवा ज्ञानानं विष्णू भगवंताचं नाव घेणं म्हणजे अग्नीच्या बरोबर कापूर जसा जळून खाक होतो, तशी सर्व त्याच्या अंगातली पाप जळून भस्म होतात. हरिनाम हेच औषध आहे, तेच या संसाररूपी भवबंधनातून मुक्त करणार आहे. या कलियुगामध्ये दुसरी अन्य गतीच नाही, नाही नाही, निश्चयपणानं दुसरी गती नाही. महादेव महादेव असा जो नामाचा उच्चार मानव करतो त्याला गाय जशी वासराचं हंबरण ऐकल्याच्या नंतर धावत येते, तसा भोळा शंकर महादेव त्या भक्ताकडं धावत येतो. आणि म्हणून हे गरुडा, अशी ही नामावळी, या नामावळीचा उच्चार जो कोणी करील निश्चितपणानं त्याच्या पाप जळून खाक होईल आणि त्याला मोक्षाची प्राप्ती आहे. हीच नामं तारून नेणारी आहेत. राम, कृष्ण, शिव, शंकर, शंभू, वासुदेव, धरणीधर, विष्णू, माधव, अच्युत, जनार्दन माझं रक्षण करा. यज्ञ आणि सर्व तीर्थ, यम आणि इंद्रियांना स्वाधीन करणारी व्रत, यम नियमादी व्रत, माझा नावाचा उच्चार त्याच्यामध्ये असतो, आणि म्हणूनच ती पवित्र आणि पावन होतात. यज्ञादी कर्म जे करतात
ते सुद्धा माझं नाम उच्चारण करतात, त्यांना स्वतः मी तारून नेणार आहे. आणि म्हणून माझ्या नावाचा उच्चार हा मंगल आहे, शुभ आहे. म्हणून एक मनानं अतिशय सादर होऊन भक्तियुक्त अंतःकरणानं माझ्या नामाचा उच्चार करावा. म्हणून मी त्याचं सर्व असणारं कार्य जे आहे ते स्वतः चालवितो. राम नाम हे अग्नीसारखं आहे, एका क्षणामध्ये कर्माचं दहन करतं. नाम स्मरण हेच ब्रह्मस्वरूपाला नेणार आहे आणि माझ्या स्वरूपामध्ये समरस करणारच नामचिंतन आहे. गंगा, गया, रेवा, गोमती, यमुना, तापी ज्याचा उद्धार करत नाही त्यांचा उद्धार माझ्या नामाच्या योगे करून होतो. आणि म्हणून माझं नाव हे सतत मुखामध्ये यावं, त्याच्यासाठी सर्व काळ माझं स्मरण करावं. सर्व कर्म केल्याच्या नंतर सर्व नियमानुसार अपुत्रही जिथं तरुण जातात आणि मग धर्म, कर्म, संध्या, स्नान ही सर्व परतंत्र आहेत. स्वतंत्र असं नामस्मरण आहे. त्याच्यासाठी कुठल्याही नियमाची गरज नाही. नामचिंतन अहोरात्र कधीही घेतलं तरीही चालतं. ज्ञानाचा नाम महिमाचा असा आहे, तो परमगतीला प्राप्त करतो. कर्ममार्गामध्ये नामाला दूषण नाही, ते सुद्धा माझ्या पदाला पावन होतात. जो मद्यप्राशन करणारा आहे, दारू पिणारा आहे, ब्रह्मघात करणारा आहे आणि मातृग्रामी आहे, सोनं चोरणारा आहे, त्याला प्रायश्चित्त ही विशेष रूपानं आहेत. माझ्याविषयी परान्मुख झालेला आहे, मला जो विमुख झालेला आहे त्याला मात्र प्रायश्चित्त नाही. म्हणून अन्नासारखं दान नाही, पतीसारखा दुसरा देव नाही, आईसारखं पावन तीर्थ नाही, तसा नामासारखा दुसरा महत्त्व नाही, नामचिंतनासारखा दुसरा धर्म नाही, अग्निहोत्रासारखं कर्म नाही आणि सत्य बोलण्यासारखा जप नाही. दयेपेक्षा आस्तिक बुद्धी दुसरी श्रेष्ठ नाही. या ब्रह्ममंडपामध्ये ही सर्व श्रेष्ठ अशी साधना आहेत. रागासारखा अन्य शत्रू नाही, कामासारखा दोष नाही, लोभासारखा क्षय नाही, असे दोष आहेत. म्हणून पती करता पत्नी समान, अन्य सुहद दुसरं कोणी नाही. गुरु होण अधिक पण कुणाच्यामध्येच नाही. आणि म्हणून गुरु माझ्या समान, गुरु तोच या नावानं अग्निहोत्रातले 3 अग्नी, गार्हपत्य, पिता पावन, दक्षिणाग्नी तेच जाणावे. जो नित्य या अग्नित्रयाची भक्ती करतो तोच त्रेताग्नी होतो. गुरु आधिकारांचा जो अनाधिकार करतो त्याची सर्व कर्म ही खोटी असतात, मिथ्या असतात. म्हणून सर्व यज्ञमय मी आहे. त्या माझे नामस्मरण केल्याच्या नंतर सर्व संग परित्याग करून तो जीव जो आहे तो माझ्या स्वरूपाला मिळाला जातो. असं माझं नामाचं महिमान आहे. असं स्वतःच्या मुखानं श्री भगवान गरुडाला सांगू लागलेले आहेत. आणि म्हणून हेच नाव अहर्निशी नामाचा जप करावा, नामस्मरण करावं. असो धर्म जो आहे पतिव्रता स्त्रियांचा परमधर्म आहे. ब्रह्म, विष्णू, महादेव, उत्तम तीर्थ, व्रत, तप,
नीती, अग्नी, यज्ञ, देवालय, तलाव ती भ्रताराला संतोषित करतात. तिच्यामुळं सर्व पुण्य केलं होतं, त्या पुण्याचा संचय होतो. इतकेही धर्माचरण करून आणि जार कर्म जर केलं तर ती सर्व कर्म निष्फळ होतात आणि दारुण अशा नरकामध्ये जाऊन पडावं लागतं. म्हणून स्त्रियेशी उत्तम असं सहगमन आहे, पुरुषाशी तशाच पद्धतीनं संन्यासन ही दोघे सर्व पापे जाळून शाश्वत ब्रह्मपदाला पावतात. हे गरुडा, संन्यास 2 प्रकारचा असतो. पुराणीचा असणारा तोच एकाग्र चित्तानं ऐक असं भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत. तत्व ज्ञानाची इच्छा ज्याला असते असा जो, आणि दुसरा विद्वत संन्यास असा प्रकार जो आहे, वैराग्य, उद्रेक, सरस, बहुदक, हंस, परमहंस नाम, उत्तरोत्तर अधिकाधिक त्याची फलमुक्ती तशीच आहे. ब्राह्मणाला मात्र सम्यक असा संन्यासाचा अधिकार आहे. अन्य जरी विरक्त झाले तरी त्यांना तो अधिकार नाही. मद भजने, माझ्या भजनानंच ते मुक्त होतात आणि म्हणून दीर्घ मुक्ती माझ्या भजनानं प्राप्त होते. तशी अन्य साधनं नाहीत. संन्यास हा मृत्यू समयाला जरी घेतला तरी ब्राह्मणाला ते प्राप्त होतं आणि म्हणून मंत्राचा उच्चार करणं, मन त्याचं एकाग्र पाहिजे, विचार, त्या विचारानं मुक्तीला प्राप्त होतो. शरीर स्वस्थाचा विविध प्रकार जो आहे तो प्रकार सांगू लागलेले आहेत. शुक्ल पक्ष उत्तरायण, एकादशादी 5 दिवस हे जे असणारे सांघिकाला, दर्श पौर्णिमा, दक्षिणायन, देशकालाच्या वेळेला त्या दिवशी संकीर्तन करून गणपतीची पूजा करावी, पुण्याह वाचन करावं आणि जे असणारं नांदी श्राद्ध आहे ते संन्यास दीक्षेसाठी करावं. त्याच्यानंतर अग्निहोत्र जो आहे तो अग्निहोत्र, विवाहातील जो अग्नी आहे तो लौकिक अग्नी आहे. त्यावेळेला तिथं समिधा होमामध्ये असतात, त्याचे मंत्र ब्राह्मण जाणतात. पण गुह्याग व काखेतील सोडून जे असणारं क्षौर कर्म आहे ते क्षौर कर्म त्या ब्राह्मणांना करावं लागतं. सावित्री प्रवेश विधी प्रकार करून आहवणीय अग्नीत ब्रह्मवेषण करून त्याच्यानंतर मग 4 वेळा घेतलेल्या तुपानं होम करावा, उपोषणाने जागरण करावं, होमादी सज्जनाने करावे, उत्तरेकडे उपवेशन करावं. अशा पद्धतीनं प्राजापत्य करावे. अहिताग्नीची ही विधी दर्श पौर्णिमेच्या वेळेला प्राजपत्य अशा अग्निहोत्री ब्राह्मणाने करावे. देव, ऋत्वी गायिका, ब्रह्म्याशी मधू आणि गाव, याज्ञिकाला लाकडाची भांडी अशी दान करावी, यथाविधी अर्पावी. त्याच्यानंतर जे वस्त्र आहेत ते वस्त्र दान करावे आणि मग ही एवढी जर पूर्ण अशी दानाची महती केली तर मग मात्र तो जो ब्राह्मण आहे तो पूर्णत्वाला प्राप्त होईल. विरजा होम करून ती समाप्ती करावी, गुरुची पूजा करावी, शास्त्रोक्त पूजा करून गुरुला शरण जावं आणि मग
त्यांना अभिष्ट असं अर्पण करावं, ब्रह्मरूप गुरुला मानावं, गुरुनेच हा विधी प्रकार जो आहे तो उपदेशन करावा, पंचकरण विद्या जी आहे ती संपूर्ण प्रणवार्थ जो आहे ओंकार तो संपूर्ण सांगावा, त्या शिष्याला ती सर्व माहिती गुरुने द्यावी, ऊर्ध्व वरती हात करून हरिस्मरण करावं, हरिस्मरणाचा 3 वेळा उच्चार करावा, सर्व विधी प्राण करून उच्च शब्दानं ते बोलावं, अशा पद्धतीनं नग्न बोलून त्रिवार स्नानानं ओंजळीमध्ये पाणी घेऊन भूतासाठी अभय म्हणून सोडून द्यावं, सर्व संप्रदायासहित कीर्तन करावं, एकाराम आणि यात्रा न करणं, एकच ठिकाणी वास्तव्य करावं, यात्रा करू नये, भिक्षार्थ गावामध्ये जावं, अप्रमत्व भिक्षा ही संध्याकाळी वर्ज्य आहे ती सोडून द्यावी, लंगोटी धारण करावी, दंड वेळूचा बांबूचा घ्यावा, तो सरळ असावा, त्याचे पेरे 7, 3, 4 असावे, संन्यासाचं पात्र 1 असावं, मग ते मातीचं असलं तर किंवा लाकडाचं असलं तरी चालेल, पांढरा भोपळाही चालेल, आणि त्याच्यानंतर शुद्ध असा असणारा भोपळा जवळ असावा, इंद्रियांचं दमन करावं, द्वेष राग सगळे सोडून द्यावे, सर्व भूतांच्या ठिकाणी अभयवृत्ती असावे, तोच संन्यासी ब्राह्मण माझ्या पदाला पावेल, हृदय शुद्धी भिक्षुकी विशेष असावे, आणि त्यांनी ज्ञान सांगावं, ज्ञान स्वतंत्र असावं, सर्व वेळेला उदास असावं, सर्व लोकांमध्ये ब्रह्म पाहावं, अहोरात्र माझं चिंतन करावं, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म परमपद जाणतो आहे, हे त्यानं अंतकरणामध्ये धरावं, अहम सर्व वासुदेव, अहम सर्व असे शिव असा अभ्यास अभिनव त्यावेळेला करावा, ग्रंथाचा अभ्यास करावा, कोणाचंही अन्न खाऊ नये, आपण दुसऱ्याचं असणारं जे जीवित आहे प्राण आहे त्याला त्रस्त करू नये, गावामध्ये 1 रात्र राहावं, नगरीमध्ये 5 रात्र राहावं, जोवरी शरीर आहे तोवरी काशी क्षेत्रामध्ये वास करावा राहावं, काशीचा विरह साहू नये, काशीच्या बाहेर जाऊ नये, मूलमंत्राचा जप रमणीय आहे, आणि असं गरुडाला भगवंत सांगतायत, वेद पठण अर्थ मात्र पावन शरीर करावं, शरीर हे संपूर्ण आसार आहे, सारभूत चैतन्य ते ब्रह्म आहे, असं शरीर वक्त्या गुरुप्रती आश्रयतानं जावं, जरी क्षत्रिय वैश्य विरक्त असले, अध्यात्मगती जाणणारे असले, तत्वज्ञानाचा वेदांत मार्गाला जाणणारे असले तरी त्यांचा समागम करावा, वेद जो श्रवण करत नाही आणि वेदार्थ अंतकरणामध्ये जाणवत नाही, स्वस्वरूप ज्ञान ज्याला पावत नाही तो मात्र शेवटी मुक्तीला पावत नाही, हे साधन पूर्वजन्मातीत आहे, याच्यासाठी हे या जन्मी प्राप्त झालेलं आहे, अशी सर्व प्रेत संबंधी तुला ही आधिविधी शेवटी मी सांगितली गेलेली आहे ती पुरुषार्थाची आहे, आणि तेच निरूपण संन्यासी माझ्या रूपामध्ये मिसळून जातात, प्रेतकल्प हा पूर्ण झालेला आहे, म्हणून प्रायश्चित्त विधान हे पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, मग शव आहुतीचं विधान आणि
अस्थिसंचय त्याच्यानंतर सांगितला. 10 क्रिया झाल्याच्या नंतर एकादशादी सर्व जी कर्म आहेत ती 11व्या दिवसाची 12व्या दिवसाची कर्म ही सांगितली गेलेली आहे. तशीच या कलियुगामध्ये पाप्यांची गती पुण्यवानांची गती हे गरुडा मी तुला सांगितले. त्याच्यानंतर आत्महत्या करून अगर वाघ सर्प इत्यादीच्या दंशाने मरण पावलेला त्यांच्यासाठी नारायण बलीची कथा सांगितली. त्याच्यानंतर जी विटाळशी स्त्री आहे सूतक विधान सांगितलं, गर्भिणीचं कर्म सांगितलं. त्याच्यानंतर हे प्रेतोपाख्यान तुला कथन केलं. त्याच्यानंतर सदाचार आण्विकचार सर्व तुला सांगितला गेला. गोप्रदान अन्नदान याचं महात्म्य तुला सांगितलं गेलं. त्याच्यानंतर पुढं अग्निसेवकाचा आणि अग्निसेवा न करणाऱ्यांचा विधी समस्त तुला सांगितला. संन्यास विधी सांगितला. ज्याच्या योगे करून माझ्या स्वरूपामध्ये पावन होतील असं भगवंत गरुडाला सांगू लागलेले आहेत. त्या सर्वांची हे गरुड पुराण जो भक्तीने श्रवण करील अथवा ऐकवील त्या सर्वांची पापे समस्त जळून भस्म होतील, त्याच क्षणाला विलया जातील. पुराण श्रवण हे समाप्त झाल्याच्या नंतर या पुराणाची यथोचित पूजा करावी, वस्त्रभरण दान करावे, धन देऊन याचक आहेत त्यांना संतोषित करावं आणि ब्राह्मणांना दान द्यावं. जे पुराण कथन करणारे आहेत त्यांना दान करावं. मृत प्राणी सद्गतीला पावावं याच्यासाठी दान करावं. असं गरुड पुराणातील प्रेतोपाख्यान हे सांगितलं गेलेलं आहे, कथन केलं गेलेलं आहे. प्रथम हा जो ग्रंथ आहे हा मनाला दूषित असं जरी वाटलं तरी याच्यासाठी मग प्रेतकल्प केला गेलेला आहे. कामशास्त्र उपयोगात गार्थ असं अगोदरचं नाव होतं. कोकण देशामध्ये कळंबुशी नावामध्ये क्षेत्र परशुराम, अंजनवेल तालुका. परशुराम कोशांतरी साक्षात ते अवतार बुरुंबाड गावामध्ये त्यांनी वास केला. उपनाव त्यांचे जोशी, ब्राह्मणोत्तम महान असे तापसी आणि त्यांना सद्भावानं शरण जाऊन ग्रंथाला आरंभ केला. मी काय पामरानं महत्त्व वर्णन करावं. साक्षात महादेवांनी कळंबुशी गावामध्ये बाण स्थापित केला आणि त्याच्यामध्ये जनविश्वासास्तव त्यांच्यातूनच त्या महादेवांनीच माझ्या मुखातून सिंहनाद केला. त्या महाराजाची करणी आणि रामचंद्र नावाचे माझे गुरु ग्रंथकर्ते सांगतात पितामह त्या कळवंशीत गोविंद नावाना आनंदयुक्त त्यांचाच पुत्र विठ्ठल विख्यात तीच माझी तनु आहे. माझं नाव माधव पित्यानं ठेवलेलं, पण जनरूढीमध्ये बाबाजी नाव हे विख्यात झालं. त्या बाबाजीनंच अल्पमतीनं प्रार्थना केली महादेवांची आणि त्यांच्या कृपेनं प्राकृत भाषेमध्ये ओवीबद्ध असा ग्रंथ लिहिला. याच्यामध्ये जर काही न्यून असेल कमी असेल तर आपण श्रोते हे साधूजन दयाशील आहात, साधू परम कारुणिक म्हणतात म्हणून ग्रंथकर्ते आदरानं विनंती करतायत. बाळकाचे अपराध अपार असतात पण माता आई मात्र ते तिळभर सुद्धा अपराध मानत नाही. तसे आपण श्रोते साधूजन कृपाळू आहात म्हणून माझ्यावरती कृपा करा. त्या साधूंशी माझा नमस्कार. कुळाचे उपनाव गड बोले आणि कौशिक नावाचं कौशिक गोत्र आहे.
निरंतर वास कळंबुशी गावामध्ये आहे. हा ग्रंथ मुंबई पुरात यथामती प्राकृत भाषेमध्ये कोठे कोठे संस्कृत श्लोक वेद अर्थयुक्त सोडलेले आहेत. असो, दयापर साधुजन ते दया परिपूर्ण करतील. हा ग्रंथ प्राकृत म्हणून अनादर करू नये. मुळीचा अर्थ पाहावा आणि तशीच प्राकृत भाषेमध्ये ते लिहिलं गेलेलं आहे. स्वबुद्धीची कल्पना करून मग त्याच्यामध्ये दुसरं वेगळं काहीही मिसळलेलं नाही. याच्यासाठी संस्कृत आणि प्राकृत श्रोत्यांनी समान मानावे आणि समान फळ प्राप्त होईल. श्रद्धा असल्याच्या नंतर फलाची प्राप्ती होते. स्वस्ती श्री शालिवाहन शके 1751 मधुमास चैत्र महिना आणि शुक्ल पक्षामध्ये प्रतिपदा या दिवशी ग्रंथ पूर्ण झाला. 18 अध्याय, या 18 अध्यायामध्ये ग्रंथ पूर्ण झाला. 1210 ओव्या आहेत आणि वेद पुरुषाच्या पायाजवळ मन माझा निश दिन राहो अहोरात्र राहो. मोर भट्ट नावाचे माझे ज्येष्ठ बंधू, वाराणसी नावाची माझी माता, विठ्ठल नावाचे माझे पिता, त्यांना माझा नमन असो. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे अष्टदशोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.